बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक लॅब वापराविना पडू नये. पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नाही आणि त्यामुळे साहित्यही कमी असल्यानं 5 महिन्यात केवळ 2 रुग्णांवर या ठिकाणी शस्त्रक्रिया झाल्यात. कुशल मनुष्यबळ, आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याची नागरिकांची मागणी. तर आपल्या तिथे कॅटलॉग सुरू झालं आहे 17 सप्टेंबरला. त्यामुळे 686 इको टुडे इको झालेले आहे. त्यापैकी 52 रुग्णांना एंजिओप्लास्टीची किंवा बायपासची गरज होती. त्याच्यापैकी 17 जे आहे त्याचे एंजिओग्राफी झालेली आहे आणि 2 रुग्णांची एंजिओप्लास्टी झालेली आहे. आता उर्वरित जे रुग्ण आहेत त्यांची लाईन लिस्ट आपल्याकडे आहे. त्याच्यापैकी काही रुग्णांनी केव्हा ऑपरेशन करायचं, काय करायचं त्याविषयी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना ज्या कन्व्हिनियंट नुसार आहे त्या पद्धतीने सर आपण त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करू. बीड जिल्हा रुग्णालयात 17 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते याच लॅबचं उद्घाटन करण्यात आलं. कारण या ठिकाणावरून जे पेशंट आहेत इतर कुठेही जाऊ नये, कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी ही लॅब उभारण्यात आली. अत्याधुनिक यंत्रसामुग्री देखील या ठिकाणी या लॅबमध्ये आहे. मात्र या ठिकाणी जे तंत्रज्ञ असतात हे तंत्रज्ञ नसल्यामुळे या ठिकाणची जी लॅब आहे या लॅबचा वापर होत नसल्याचं या ठिकाणी चित्र पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी अनेक लोक येतात, मात्र या ठिकाणी जे तंत्रज्ञ आहेत, जे मशीन ऑपरेट करण्यासाठी जे तंत्रज्ञ आहेत हे मात्र या ठिकाणी नसल्यामुळे अक्षरशः या ठिकाणची जी लॅब आहे ही या ठिकाणी धुळखात पडून असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. लाखो रुपयाचा पगार देखील या ठिकाणी शासन स्तरावरून दिला जातो. मात्र एक तंत्रज्ञ नसल्यामुळे या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत या सुविधा जे आजारी पेशंट आहेत यांना पोहोच केल्या जात नाही आहेत. त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यात जर परिस्थिती पाहिली तर बीड जिल्ह्यात अनेक रुग्ण येऊन या ठिकाणी जातात. त्यामुळे शासन स्तरावरून कशा पद्धतीनं या लॅब संबंधित निर्णय घेतला जातोय आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरिदास तावडे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.